आणि मकर ध्वज दहिसर संघाचा 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक एंड वरती बॅटर रोहन आणि नॉन स्ट्राईक एंड वरती साईनाथ. अविनाश आपण पाहतोय शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तरीकेने आपण पाहतोय. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने श्री गणेश झालाय. रोहनच्या बॅटमधून ही सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती यशला आपण पाहतोय. यशस्वी कामगिरी त्याला करावी लागणार आहे. जर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन तुम्हाला बनायचं असेल तर बारीक बारीक गोष्टींवरती तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे आणि ते ऑन फोकस तुम्हाला करावा लागणार आहे पूर्णपणे या ठिकाणी चॅम्पियन बनण्यावरती. चॅम्पियन हा शब्द या ठिकाणी मनामध्ये घेऊन चालावं लागणार आहे आणि तो पॉझिटिव्ह इंटेंट तुमचा खूप मायने राखणार आहे. प्रत्येक संघासाठी खऱ्या अर्थानं स्वप्न असेल या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याचं. 2023 मध्ये एक संकल्पना या ठिकाणी खऱ्या अर्थानं साकारण्यात आली आणि 2023 ते आज 2026 चौथं वर्ष या स्पर्धेचं आपण पाहतोय आणि सलग 4 वर्ष या ठिकाणी या स्पर्धेची परंपरा अविरतपणे सुरू आहे. धावसंख्या फलकावरती दोन चेंडूंचा केला आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. एका बाजूला मकरध्वज दहिसर आणि दुसऱ्या बाजूला सुमित 11 फणसपडा या दोन टीम मधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा केल्या ठिकाणी झालाय. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर यश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर यशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे. दुसऱ्या बाजूला रोहन आणि अविनाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. या जोडीवरती देखील भरपूर काही या ठिकाणी दारोमदार असणार. येणारे काही षटक खेळपट्टीवरती टिकून राहावं लागणार आणि स्पेशली पॉवर प्ले मध्ये ज्या रन्स खऱ्या बनवायच्या त्या रन्स बनवावं लागणार आहेत. इथे पिकअप शॉट फाईन लेगला बॉल सरळ क्लिअर करतोय. बाउंड्री लाईनला चौकार. 4 धावा रोहनच्या बॅटमध्ये. आज शुभ गुरुवार आपण पाहतोय आणि साईबाबांचं गीत आपल्या श्रवण इंदिरांपर्यंत पोहोचलं. आदरणीय विजय भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. इथे हॅमर केलाय गॅपमध्ये सारा डीप मिड विकेटला सरळ बॉल क्लिअर करेल. बॅक टू बॅक 2 चौकार रोहनच्या बॅटमधून. आता रोहन अटॅकिंग मूड मध्ये आणि त्याच्या बॅटमधून 2 चेंडूंवरती 2 चौकार. दोन चेंडूंवरती 2 चौकार बॅटर रोहनच्या बॅटमधून या ठिकाणी येत आहेत आणि दोन्ही फटके त्या ठिकाणी टेक्निक सहित खेळले गेलेत. स्पेशली त्याने जे स्वतःला ऍडजस्ट केले खेळपट्टीवरती यादी पिकअप शॉट आणि तदनंतर हॅमर करून पुल शॉट त्या ठिकाणी खेळला होता आणि तदनंतर हा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे ते 2च धावा मिळतील. या बॉलवरती थ्रो चुकीचा झाला आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती. 12 धावा स्कोरकार्डवरती 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. लेफ्टी बॅटर मिस्टर रोहनला आपण पाहतोय आणि त्याच्या बॅटमधून रन्स या ठिकाणी येऊ लागल्यात. स्पेशली जे टेक्निकचे ते फटके आपण पाहिल्यात मागच्या 3 बॉलवरती. मैदानामध्ये चहू बाजूंना खेळण्याची क्षमता या बॅटरमध्ये आणि आतापर्यंत तरी आपण पाहतोय फाईन लेगला त्याचबरोबर डीप मिड विकेटला एक्स्ट्रा कव्हरला या 3 क्षेत्रांमध्ये रन्स आला. तिथे विकेट जाऊ शकतो आणि इथे मिडऑनला चांगला झेल टिपला गेला. बॅटर या ठिकाणी रोहनच्या खेळीला या ठिकाणी समाप्त
होताना पाहायला मिळते ही खेळी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12. 12 रन्स स्कोर कार्डवरती लागल्यात आणि 12 वरती एक धक्का लागलाय. बारा धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकामध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये सूरजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. विकेट रोहनचा जाताना आपण पाहिला. चांगली बॅटिंग रोहन मैदानामध्ये करत होता. स्पेशली त्याच्या बॅटमधून तिने क्षेत्रांमध्ये ज्या रन्स झाल्या होत्या, फाईन लेग, मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हर. 12 धावा स्कोर कार्डवरती 12 वरती एक धक्का या ठिकाणी लागला गेला. 12 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ या ठिकाणी झाला आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज सूरज या ठिकाणी दाखल झालाय. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतो अविनाश. मागच्या ओव्हरमध्ये रोहनची बॅटिंग त्याने सेलिब्रेट केली होती. पहिलाच बॉल, चिप शॉट, फटका फसलाय. शतक त्या ठिकाणी येत आहेत थर्डमॅनला. फिल्डर त्या ठिकाणी आल्या होत्या. प्रयत्न चांगला केला होता. तितकंसं कंट्रोल स्वतःवरती दाखवलं नव्हतं. एकदा मिळालेली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 13. 13 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. दुसऱ्या षटकामधील दुसरा बॉल ओव्हर दी विकेट. शॉर्ट बॉलचा वापर चांगल्या पद्धतीने बॉल ट्रॅव्हल झाला चेस्ट लेवलला. हा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला होता. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. रोहन ज्यावेळेला बॅटिंग करत होता तेव्हा एक डगआउटमध्ये वेगळा आनंद होता. परंतु रोहनची विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा ती नाराजी स्पष्टपणे दिसून येते आणि फलंदाज देखील मागच्या 2 बॉलवरती त्यांच्यावरती देखील दबाव आपण पाहिले. प्रेशर सहित इथे खेळ करावा लागणार आहे. बॅटची गडा विकेट किपर कॅचचा कॉल करतायत आणि यस टिपलाय जाईल. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत. भावेश बॅक टू द डगआउट गॉन. तीन चेंडूंचा खेळ झालाय. पहिले तिन्ही बॉल सूरजचे अप्रतिम टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेलेत. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं धावा डिफेंड झाल्या होत्या. धावसंख्या फलकावरती 13. आता या मॅचमध्ये रिझल्ट काय असेल? एक चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे. परंतु मागच्या 3 बॉलमध्ये ते प्युअर मोटिव्ह दिसला नाहीये. ते ध्येय कुठेतरी दिसलं नाहीये. सकारात्मक उद्देश त्या ठिकाणी दाखवावा लागणार आहे फलंदाजांना. अजूनही भरपूर वेळ आणि येणाऱ्या वेळेमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद ठेवावी लागणार आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय पडल्यानंतर सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. या ओव्हरमध्ये सूरजने आपली ॲबिलिटी या ठिकाणी दाखवलं. आपल्यामध्ये जी गुणवत्ता तसं या ठिकाणी उदाहरण मैदानामध्ये देत असताना, कारण त्यांना माहिती आहे एक सिनियर प्लेअरचं कर्तव्य आहे या ओव्हरमध्ये एक चांगला परफॉर्मन्स दाखवलं आणि ते टच देणं. हा सुद्धा बॉल चांगल्या टप्प्यावरती आउटसाईड द ऑफ स्टंप. 5 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या दुसऱ्या षटकामधील. दुसरं षटक प्रगतीच्या मार्गावरती आहे आणि आतापर्यंत मागील 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केले. शेवटचा बॉल देखील चांगला बाउन्सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 13. 13 रन्स स्कोर कार्डवरती लागल्यात. काय गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर्ड करत होता एक वेगळा क्रेज त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसून आला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 13. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजे गोकुलला.
तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली. सुमितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. स्वतः कर्णधार या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आडायचा वेळ जास्त जातोय. प्लीज घाई करा. मागच्या 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटे तुम्ही घेतल्यात. आता येणारे 3 षटक देखील तुम्हाला 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. रूल्स अँड रेग्युलेशन खूप महत्वाचे आहेत. 2 षटकांचा केला आतापर्यंत समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 13 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टिपलाय जाईल आणि सरळ हातामध्ये बॉल जाऊन विसावला जातोय. फलंदाज अविनाश बॅक टू द डगआउट गॉन. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. अभिला पण पाहतोय. अभिलाषा इथे भरपूर असणार आहेत. एक्सपेक्टेशन भरपूर असणार आहेत या मॅच मध्ये. या बॅटर कडून दुसऱ्या बाजूला एकनाथ या बॅटरला पण पाहतोय. डॉट बॉल्स भरपूर खेळल्या मैदानामध्ये. या षटकाची सुरुवात विकेटने झाली. सुमितला पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. सुरुवात चांगली करून दिली या षटकामध्ये त्याने. मागच्या ओव्हरमध्ये 1 विकेट आपण पाहिला होता. प्रत्येक गोलंदाजाने एक आपलं स्पेसिफिक कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी दिले. हा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी आपण पाहतोय. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये झालंय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती. मागच्या सामन्यामध्ये देखील याच पद्धतीनं सुरुवात आपण पाहिली होती. परंतु तदनंतर 53 धावांचं एक चांगलं लक्ष त्या ठिकाणी उभारलं होतं. परंतु शेवटच्या ज्या 3 षटकांमध्ये बॅटिंग आपण पाहिले होते. सिंगल डबल तिथे घेतल्या होत्या. त्याचबरोबर मध्यंतरी मोठे फटके देखील आले होते आणि त्याचमुळे ती टोटल उभी झाली होती. इथे बीमार नो बॉल. 1 धाव मिळेल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. आता भरपूर वेळेनंतर हा धावफलक पुढे सरसावलाय. धावसंख्या फलकावरती 14 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. आता येणारा बॉल फ्री हिट आणि या फ्री हिटच्या बॉलवरती एक मोठा फटका इथे खेळावा लागणार. इथे जर येणाऱ्या 4 बॉलमध्ये तुम्ही चांगली बॅटिंग केली तर येणारी जी 3 षटकात शेवटची डेथ ओव्हर्समध्ये स्पेशली चांगल्या धावा उभारल्या जाऊ शकतात. वॉट अ शॉट. फटका जबरदस्त आहे आणि सरळ बॉल लॉंग ऑफला क्लिअर करून 4 धावांकरिता फ्री हिटच्या बॉलवरती चौकार. चांगला हेलिकॉप्टर शॉट तरीके पाहायला मिळाला. आकाशच्या बॅट मधून हा चौकार आला होता. पुढचा बॉल या ओव्हर मधील राऊंड द विकेट. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. मिडॉनला शतशत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण केले. एकरीवरतीच आय थिंक संतुष्ट हा लागेल. एकच धाव मिळाला या बॉलवरती. 19 धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धाव फलकावरती 3 धक्के 19ला आतापर्यंत लागले गेलेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय 2 टीम मध्ये. एका बाजूला संघ आपण पाहू शकतात मकरध्वज दहिसर मागील 2 ओव्हरमध्ये संघर्ष करत होता. परंतु या ओव्हरमध्ये चांगल्या धावा येताना दिसत आहेत. म्हणजे पुन्हा एकदा या मॅचमध्ये आय थिंक लीड करू शकतो. हा चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. राऊंड द विकेटने ऑफ टर्म वरती व्हाईट लाईनला टार्गेट केलं होतं आणि ते लक्ष या ठिकाणी पूर्ण झालंय. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता सुमितचा स्वतः कर्णधार आहे. त्यामुळे कर्णधाराच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. ती जबाबदारी पार पाडणं देखील खूप महत्त्वाचं आहे. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू घेऊन राऊंड द विकेट. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर केला गेलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 19 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. याच सरासरीने जर बॅटिंग केली तर 40 धावा होऊ शकतात. 38 ते 40 धावा होऊ शकतात. परंतु जर का येणाऱ्या आपण पाहतोय 10 ते 12च्या सरासरीने बॅटिंग केली 3 षटकांमध्ये तर नक्कीच चांगलं धावा चांगलं लक्ष स्कोर कार्डवरती उभं होऊ शकतं. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
षटक क्रमांक 4 ला सुरुवात या ठिकाणी झाली. चौथ्या षटकामध्ये गोविंदाज पुन्हा एकदा सूरज या ठिकाणी आला, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये त्याचा इम्पॅक्ट टाकला होता आणि पहिलाच बॉल सुरुवात डॉटने केला. राजेशजी पाटील साहेब रजा घेताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलने या ठिकाणी सुरुवात झाली. सूरज मागच्या स्पेलमध्ये देखील सुरुवात त्याची चांगली झाली होती निर्धाव चेंडूने. इथे देखील सुरुवात त्याने डॉट बॉलने केला. हा बॉल बॅटची गडा त्या ठिकाणी घेतला. शतषक आले होते, त्यांना बीट करून बॉल थर्डमॅनला प्रवास त्याचा सुरू झाला आणि चौकार मिळेल या बॉलवरती. गुडलक 4 धावा. तेवीस धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये इनसाइड आउट टार्गेट केलं होतं पॅटर्न बॉलमध्ये, कनेक्शन झालं नाही. ऑफस्टॉपच्या भरपूर बाहेर होता बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत झाल्यात. चौथा बॉल घेऊन सूरज गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट बॉलचा वापर शॉर्ट बॉलवरती इथे चांगल्या पद्धतीनं फटका खेळला होता, परंतु फटका फसला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, टिपला जाईल आणि ते फलंदाज आकाशला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. अजून एक धक्का मकर ध्वज दहिसर टीमला गॉन. चार बॉल्स केले आतापर्यंत झाल्या आणि टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 23 रन्स. स्कोरवरती आपण पाहतोय अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये तनिष या ठिकाणी दाखल झालाय. चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला पडल्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल शेवटचा बॉल आता या चौथ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय 23 स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल तो देखील निर्धाव आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय 23 स्कोर कार्ड वरती. आता येणारे 6 बॉल बरोबर 6 मिनिटांमध्ये या ठिकाणी हाताला यायचे. मागच्या सामन्यामध्ये देखील वेळेचं महत्व दोन्ही संघांनी त्या ठिकाणी बांधलं होतं. पुन्हा एकदा सुमित गोलंदाजी मार्कवरती येताना दिसतोय ओव्हर नंबर 5 मध्ये. 5व्या षटकाला सुरुवात या ठिकाणी झाली 23 फलकावरती 23 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 5व्या षटकाचा पहिला बॉल डेथ ओव्हरला सुरुवात या ठिकाणी होते आणि पहिला बॉल त्या ठिकाणी फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एकनाथ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत एकही धाव त्यांच्या बॅटमधून आलेली नाहीये. 6 डॉट बॉल आतापर्यंत तो मैदानामध्ये खेळलाय. लेजंड आहेत खऱ्या अर्थानं, परंतु ती लेगसी आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. फुलटॉस बॉल इनफिल्डहून काढण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला पाठलाग सुरू आहे आणि ते 4 धावा मिळतील या बॉलवरती. चौकार.
फुलटॉस बॉल होता ऑफस्टॉमच्या बाहेर आणि तिथून बरोबर एक्स्ट्रा कव्हरला थ्रू द एक्स्ट्रा कव्हर हा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 27-27. 2 बॉलचा केला आतापर्यंत मैदानामध्ये जरा सुमितच्या विरोधामध्ये हा चौकार येताना आपण पाहतोय. सुमित मागच्या ओव्हरमध्ये तरीकीने कारगर साबित झाला होता. इथे चौकार त्याच्या विरोधामध्ये आला एकनाथच्या बॅटमधून. हा बॉल बरोबर या ठिकाणी फुलर लेंथ वरती ठेवला होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये झालाय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. सध्या तरी 5वं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. 5व्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ जरा क्विक रिप्लाय मैदानामध्ये दिलाय गोलंदाजाने. त्याच्या विरोधामध्ये चौकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध त्याने केलं या बॉलवरती. आता चौथा बॉल या ओव्हरमध्ये राऊंड द विकेट. हा देखील बॉल फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे धावचीच्या रूपामध्ये तनिषला पडता लागेल. तंबूच्या आसऱ्याला विकेट जातोय. गॉन. संजू नवीन बॅटर आपण पाहतोय. बॉलिंग युनिटचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली. तिसऱ्या षटकामध्ये 6 आणि चौथ्या षटकामध्ये 4. म्हणजे मागच्या 3 ओव्हरमध्ये डबल फिगर आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. दुहेरी आकडा आपल्याला पाहायला मिळाला नाहीये इकॉनॉमीमध्ये. त्याचमुळे आतापर्यंत चांगला टार्गेट स्कोरकार्डवरती उभा झालेला नाहीये. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. संजूला आपण पाहतोय डावखुऱ्याचा हा बॅटर. राऊंड द विकेट त्याच्यासाठी पहिल्याच चेंडूवरती आणि सरळ बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. ट्रेडमार्क स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला संजूचा. धावसंख्या फलकावरती 33. सुपर संजू आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 33 धावा फलकावरती लागल्या. 33 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती. या ओव्हरमधील शेवटचा बॉल लेगस्टम्पच्या बाहेर. एक धाव मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 34. तरी 4 रन्स स्कोरवरती लागला गेल्यात. आता धावा येऊ लागल्यात. जो षटकार करायला त्याला संजूच्या बॅटमधून आला. तिथून एक त्याला आत्मविश्वास मिळालाय आणि याच आत्मविश्वासाने त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. कारण अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 7 बॉलमध्ये जरी 4 बॉल जरी मिळाले ना फलंदाज संजूला तिथे चांगला धावा तो बनवू शकतो. तो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आहे. आता शेवटचा बॉल फुलटॉस. इथे देखील फुल टोल वसूल केला गेलाय मिड विकेटच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती प्रहार. षटकार 6 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 40-40 रन्स स्कोर काढते. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संजू सारखा बॅटर 7व्या क्रमांकावरती येतोय. तर ओव्हर नंबर 6 मध्ये बलिराम अर्थातच बली यांना आपण पाहतोय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ. एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती असणार आहे आणि ती जबाबदारी सारखी ठरवावी लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 40. पुढचा बॉल
स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली. सुरुवात त्या ठिकाणी वाईट होते. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. 41 धावा फलकावरती. 41 रन्स स्कोरवरती आपण पाहू शकता. 41 धावा फलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्कवरती बलीवरती शेवटच्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी ठेवली गेली. एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती असणार. या बॉलवरती फटका नक्कीच चांगल्या पद्धतीनं खेळला होता. डीप स्कोअरला गेला. बॉल त्या ठिकाणी जातोय. एक धाव मिळेल. तर येणाऱ्या 5 बॉलमध्ये प्रत्येक बॉलवरती जर बॅटर संजू स्ट्रायकेटवरती राहिला तर सुपर संजू सारखी बॅटिंग होऊ शकते. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये त्याची सुद्धा अनाउन्समेंट आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला संघ असेल वाघोबा ग्रुप कसरली आणि त्यांच्या अगेन्स्ट सत्यसाई खार्डी. या 2 टीममध्ये सामना क्रमांक 3. बॉल ऑफ बॅक्टेरिया त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलचा लॉंग ऑन मध्ये 2 धावांचा कॉल आहे आणि दुहेरीवरती इथे विकेट गमवावी लागेल. दोन बॉल्स केले झाले. तिसरा बॉल बली. बाईटच्या रूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 44. 44 धावा फलकावरती लागल्यात. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये झाला. टॉस तरी या दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला वाघोबा ग्रुप कसराली आणि त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत सत्यसाई खार्डी. या 2 टीममध्ये पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. 5वा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट पॉइंटला ट्रॅप त्या ठिकाणी रचला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. कनेक्शन व्यवस्थित झालं नव्हतं आणि त्याचमुळे या ठिकाणी बॉल बरोबर हातामध्ये जाऊन विसावला. शॉर्ट पॉइंटला जो फिल्डर उपस्थित होता त्याच्या हातामध्ये जाऊन बरोबर बॉल त्या ठिकाणी विसावला. विकेट जातोय. नवीन बॅटर आयुष मैदानामध्ये दाखल होईल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 44. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सत्यसाई खार्डी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना कसराली. दोन्ही टीम चे कॅप्टन जेव्हा आपण टॉस याल तेव्हा आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण पूर्ण करायच्या आहेत. शेवटचा बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या फलकावरती 45. 45 धावा फलकावरती राखल्या जात आहेत. वाघोबा ग्रुप कसरी टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमचे साथी समालोचक धनंजयजी पाटील सर त्या ठिकाणी जॉईन होतील टॉस बॉक्स मध्ये. आदरणीय सुरेश पाटील साहेब यांना विनंती सर आपण टॉस बॉक्स मध्ये या. त्यांच्या शुभसे टॉस पण या ठिकाणी करणार आहोत. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 45. 45 धावा फलकावरती आपण पाहतोय. 46 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 46चं टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय. 6 षटकांमध्ये एक चॅलेंजिंग टोटल आपण म्हणू शकतो. चला टॉस. नाणेफेकीचा कॉल वाघोबा म्हटल्यात आणि वाघोबा जांभूल पडाला. टॉस पार पडलायत. टॉस जिंकलेला आहेत. काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण. 6 षटकांचा मॅच. बहुधा कमी अशा स्पर्धा असतात जिथे 6 षटकांची मॅच खेळण्याची संधी मिळत आहेत. तर 6 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न, समोरच्या टीमला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 45 ते 50.
कसं वाटतं आयोजन या स्पर्धेचं पाहून आज जांभूलपाडा टीमने जे आयोजन केलं त्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप छान वाटतंय आणि तसं पण बघायला गेलं तर इथं हवा पण खूप आहे. बहुधा आता बऱ्याचशा स्पर्धा खेळतात, बऱ्याचशा मैदानावरती खेळतात, पण 3 किंवा 4 षटकांच्या मॅच खेळण्याची तुम्हाला जास्तीत जास्त संधी किंवा 2 ओव्हरच्या मॅचेस खेळण्याची संधी मिळत आहेत. इथे 6 षटकांचा मॅच खेळण्याची संधी मिळत आहेत. तर कसं वाटतंय 6 षटकांचा हा खेळ खेळण्यासाठी? 6 षटकांची खेळ खेळण्यासाठी खूप छान वाटतंय, कारण की अजूनपर्यंत आम्ही 6 षटकांची मॅच कधी खेळलेलोच नाही. खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्यांदा 6 षटकाची ते मॅच खेळतात. दुसऱ्या बाजूला वाघोबा ग्रुप कसराळीचा संघ आहेत. घरचं मैदान अगदी तुमचं होम मैदान आहेत आणि होम ग्राउंड वरती खेळणार आहात. वाघोबा जांभूलपाडा स्पर्धेचे आयोजक आहेत. प्रथमतः आता बॅटिंग करायचे. बॅटिंग करताना काय वाटतं, घरच्या मैदानावरती किती रन तुम्ही बनवू शकतात? 70+. 70 धाबा प्लस करण्याचा प्रयत्न आहे. 70 धाबा करण्यासाठी असे तुमच्याकडे कुठले बॅटर आहेत जे 70 धाबा करू शकतात? आहेत, सगळेच आहेत ते मी मैदानाच्या आतमध्ये. कसं वाटतं आयोजन 6 षटकांची मॅच खेळण्याची संधी आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला हे खास करून 6 षटकांची मॅच खेळण्याची संधी मिळत आहेत, तर काय सांगाल? हा, चांगलंच वाटते. चांगली सुरुवात केली. 6 षटकांचा सामना केला. यापूर्वी या हंगामामध्ये 6 षटकांच्या मॅचेस खेळल्यात की त्याच्यापेक्षा कमी खेळल्यात? केलं होतं एकदा दोनदा केलं. 1 किंवा 2 वेळा खेळलेल्या आहेत. खूप सारा शुभेच्छा आपणासही असणार आहेत. वाघोबा ग्रुप कसराळी चा संघ आपण मैदानावरती पाहिलेला आहेत आणि हे मैदान जर पाहिलं तर वाघोबा ग्रुप कसराळीच आहेत. त्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. वाघोबा जांभूलपाडा टीमच्या वतीनं आपल्या मनापासून धन्यवाद आहेत, कारण हे मैदान आपल्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्यामुळे एंटायर टीम वाघोबा ग्रुप कसराळीचे सर्व मैदानाचे मेंबर्स त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये सुमित 11 फणसपाडा कशा प्रकारे पाठलाग करेल की मकर ध्वज दहिसर त्यांना थांबवेल हे आपण पाहूयात. तोपर्यंत डीजे गोकुलकडे जाऊयात, ऐकूयात संगीत. डीजे. दर्शक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण स्पर्धा जर पाहिली तर खऱ्या अर्थानं वाघोबा जांभूलपाडा चषक आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळतात आणि पहिला मॅच 52-53चा पाहिलात. आता 45-46चा मॅच आहेत. एकतर एका गोष्टीची चर्चा मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये सातत्याने करतोय की 6 षटकांची मॅचेस खेळण्याची संधी ही तुम्हाला आयोजन कमिटीच्या माध्यमातून मिळाल्या आहेत. बहुधा कमी वेळा कमी अशा स्पर्धा आहेत आपल्या वैतरणाच्या परिसरामध्ये. कमी अशा स्पर्धा आहेत ज्यामध्ये 6 षटकांच्या मॅचेस होत आहेत. अन्यथा 2, 3 किंवा 4 ओव्हर त्याच्या व्यतिरिक्त मॅचेस होत नाहीत. पहिला बॉल आपण पाहिला तर पडल्यानंतर पंच वळतायत. किशोर त्या ठिकाणी सर आपण पाहू शकतात व्हाईट बॉलचा सिग्नल मात्र मैदानाच्या मध्ये केला जातोय. थफलकेवरती धावा जर आपण पाहिलं तर 1 धाव. एकतर फणसपाडाचा संघ आहेत, बरोबर समोरच्या दिशेनं फणसपाडाला आहेत आणि पाठीमागून दहिसर आलायत. मॅच कसराळीच्या मैदानावरती सुरू आहे. ऑर्गनायझर जांभूलपाडा आहेत आणि जांभूलपाड्याच्या थोडं पुढे दहिसरचा गाव आहे, तिथून आलेला संघ आहेत. चांगला बॉल पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेर घेऊन गेले. दुसरी गोष्ट तुमचा इंटेन मैदानावरती सुरुवातीला धावा प्रथम 5-6 बॅट्समॅन नाही बनवू शकले, पण त्याच्यानंतर जवळपास 7व्या क्रमांकाचा बॅटर संजू आला आणि संजूनं लगावलेले 2 षटकार. त्याच्यापूर्वी आपण पाहिलं तर अभिनं ठोकलेले 2 चौकार हेही इम्पॉर्टंट होते आणि स्टार्टिंग रोहननं केली होती. हवेमध्ये बॉल आहे, मिस्टामिंग स्ट्रोक, झेलची संधी, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी घेतलाय झेल, संपलाय खेळ आणि दहिसरच्या डगआउट मधून आलाय टाळ्यांचा आवाज. विकेट. विकेट आला. ज्या विकेटची गरज होती सुमित 11 फणसपाडा संघाचा पहिला धक्का. मकर ध्वज दहिसर म्हटलं. दहिसर तितकं नाव मोठं नाही आहेत, पण आज संधी आहे. आज संधी या मैदानावरती आहेत, कारण आमच्या बाजूला अजयजी बसलेले तेही दहिसर संघाच्या माध्यमातून नेहमी खेळत असतात, पण आज खेळत नाही. दुसऱ्या बाजूने दहिसर संघ मैदानावरती ही संधी नामी संधी आहेत.
जांभूलपाड्याच्या स्पर्धेमध्ये 6 षटकांची मॅच खेळण्याची संधी मिळाल्यात. काही आपल्या शाळेच्या मुली आहेत तेही मॅच आनंद घेतात. कदापि ड्रायव्हर हा दहिसरचा असावा किंवा फणसपाड्याचा असावा, कारण त्याने गाडी लावलाय. हवेमध्ये खेळला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतायत. बॉल लढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. आउटफील्ड थोडी फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतात. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. संधी 2 वेळा आली होती मैदानाच्या मध्ये. एकदा तर ती संधी अगदी सुवर्ण संधी केलीत. काल जसा या मैदानावरती माऊली तलावपाडा आणि वाघोबा खंदरपाडा संघाचा आपण मॅच पाहिला होता. 38चं लक्ष, 38 धावा करायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा घेतल्या होत्या काल जतीननं. आणि 4 षटकांमध्ये जो काही खेळ रंगला होता ना, कोणी विचारही करू शकेल नसेल. 12 बॉल 6चा मॅच, 3 बॉल 3 वरती आणि शेवटी 1 बॉल 1 वरती आला होता. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल खाली झोन मध्ये चाललाय. पॉवर प्लेचा फायदा घेतलाय आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. चौकार. सुमितनं जर 2 षटकार मारले तर विघ्नराज गावड यांच्याकडून त्यांना पारितोषिक असणार आहे. ते मात्र 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. फटका हवेमध्ये खेळलाय. जसं पारितोषिक लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला झेल. हो, कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. आज अशा गोष्टी होणार आहेत, भरपूर होणार आहेत. आज तर एक तर फिल्डिंग मध्ये तिथे काही कॅचेस सुटतील किंवा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अशा मॅच मध्ये खेळताना तुम्हाला अनुभव हा मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा आणि फिल्डरला साथ द्यायची आहेत. जर कदापि फिल्डरने साथ नाही मैदानावरती दिली ना, मग गोलंदाज देखील तितक्या काही गोष्टी करू शकणार नाही. धावफलकावरती धावा 8. एक तर तुम्ही आधी धावसंख्या थोडी कमी उभारल्यात 46 आणि त्या तुम्हाला रोखायचे असतील मैदानाच्या आतमध्ये तर तुम्हाला विकेट किंवा डॉटच घ्यायचे आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीत. प्रयत्न ओम मैदानाच्या मध्ये करतात. डॉट बॉल येत असताना पहिल्या षटकात खेळ संपल्यात. धावफलकावरती धावा आहेत 8. 1 गड्याच्या मोबदल्यात. या आपण जाऊया डीजे गोकुलकडे. ऐकूयात संगीत. डीजे षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 8. सुमित 11 फणसपाडा आणि मकरदोज दहिसर मध्ये मॅच सुरू आहे. खऱ्या अर्थानं सुमित 11 फणसपाडा संघ म्हटलं तर एक दर्जेदार संघ आहेत. वैतरणाच्या त्या ब गटामधून खेळत असताना सातत्यानं पारितोषिकांचा मानकरी ठरणारा एक संघ आहेत. पण आज मकरध्वज दहिसरकडेही संधी आहे का त्यांनी हा जर मॅच जिंकला तर न्यूज नाही, ब्रेकिंग न्यूज बनेल. ब्रेकिंग न्यूज बनवू शकतायत. त्याच्यासाठी मकरध्वज दहिसर संघाला प्रयत्न करायचे आहेत. दुसऱ्या बाजूने सुमित 11 फणसपाडा जसा उल्लेख मी केलाय, या वैतरणाच्या बी ग्रुपमध्ये सातत्यानं खेळणाऱ्या संघापैकी एक असा संघ जो काल फणसपाडाचा उल्लेख आपण केलात. आज सुमित 11 फणसपाडा आहेत. काल आपण खऱ्या अर्थानं चांगला खेळ पाहिलात. कालच्या दिवसामध्ये माऊली तलाव पाडायला पाहिलात, खंदार पाडायला पाहिलात, कसराळीला पाहिलात. कसराळीचे 2 ते 3 संघ तुम्ही त्या वैतरणाच्या बी ग्रुपमध्येही पाहिलात. त्यामध्ये काल तुम्ही संघ पाहिलात. आता वाघोबा ग्रुप कसराळी पुढच्या मॅच मध्ये आपल्या भेटीला तोही सामना येतोय. त्यामुळे मजा येईल मॅच मध्ये. धावफलकावरती धावा आहेत 8. सुरुवात तिथे 12ची झाली होती, इथे 8ची झाल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तिथे कंपॅरिझन पाहिलं तर 12 1 विकेट होतात, इथे 8ला 1 विकेट आहेत. थोडा पुढे आहे मकरदोज दहिसरचा हा संघ सध्या तरी दिसतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल हवेमध्ये आहे. जेलची संधी. कॅच. ओ माय गॉड. आता अशा कॅच सोडल्या ना तर बाकी घरी काही बघत असतील किंवा टीव्हीला बघत असतील किंवा मोबाईलवरती बघत असतील ना, ते देखील काही गोष्टी सांगत असतील. बाबा अशी कॅच तर कोण सोडते. साधा सिंपल कॅच होती हातातली, ती सोडलेत. म्हणजे आंब्याच्या झाडावर आंबा पडावा तो हातामध्ये पडावा की हाताच्या बाहेर पडावा, अशाच गोष्टीचं उदाहरण आहे. तिथे कॅच होती, साधा सोपा जेल. म्हणून म्हटलं की प्रॅक्टिस मेक मॅन इन परफेक्ट. तुमची प्रॅक्टिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक इम्पॉर्टंट आहे. गोलंदाजचा प्रयत्न करणार, परंतु गोलंदाजांना जर क्षेत्ररक्षकांची साथ नाही मिळाली तर गोलंदाज देखील काही करू शकणार नाहीत. एक एक कॅच आता इम्पॉर्टंट नाहीत,
बहुधा तुम्ही ज्या ज्यावेळी तो मॅच पुढे जातो किंवा तो बॅटर रन करतो ना, त्यावेळी मग शेवटी तुम्ही मॅच हरता त्यावेळी विचार विनिमय होतोय की कोणी कोणी कॅच सोडली, कोणी कोणी चुकी केली. याही गोष्टी क्रिकेटमध्ये अगदी अद्यावत केले जात आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 9 धावा, 2 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती तनिष प्रयत्न तोही करतोय. चांगली षटक कशा प्रकारे हाताळता येतील त्यासाठी प्रयत्न तो मैदानावरती करताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. ओ पाठीमागच्या दिशेने बॉल खेळायचा होता. शॉट फाईन लेगला. बॉल चाललाय वेगाने बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 4. उलटा पुलटा आणि उलट दिशेनेच लागत असताना गेलाय चौकार. फणस पडावला संदा बाबा. रन कशाही येऊ द्या पण येऊ द्या. तो उलटा लागू द्या, सरळ लागू द्या, कुठेही लागू द्या, अंगाला लागून जाऊ द्या पण जाऊ द्या, पण रन येऊ द्या. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 13. गोलंदाजी मार्कवरती तनिष तयार. पुढचा बॉल घेऊन ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच वळतात. व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी अमित कराई सर मात्र आमच्या दिशेने वळत असताना धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 14. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे अशा प्रकारच्या धावा खर्च करणं हे संघाला परवडणारही नाहीये. चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पाठीमागच्या दिशेने निघून जातोय. त्या ठिकाणी फिल्डिंग केली जात आहे. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 15. 46. 46 धावांच्या लक्षाचा पाठलाग करायचा. आतापर्यंत बॉल फेकून झाला 4. येणारे 26 बॉल, रन करायचे 31. डिस्टन्स फरक तितका नाही आहे, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. जसा गावदेवी, खास करून आई गावदेवी कनेरलाही पहिल्या मॅच मध्ये 53 धावांचा पाठलाग 36 बॉल मध्ये करायचा होता. श्री गणेश मोदलपाडा संघानं दाखवलेली गोलंदाजी, केलेली कामगिरी आणि त्या जोरावरती मात्र तो सामना त्याने जिंकला होता. हवेमध्ये फटका खेळलाय. इनसाइड आउटचा फटका. बॉल चाललाय कव्हरच्या डोक्यावरून. खेळाडू धावतात बॉलवरती. फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा मात्र आरामातरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.5 ओव्हर्स. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 17. थँक्यू. नो बॉल. कहाणीमध्ये ट्विस्टेड आणि त्याच्यापेक्षाही वेगळे ट्विस्टेड येत आहेत मैदानाच्या मध्ये. 9+4 एकूण 5. आदरणीय गणेशजी पाटील आणि आदरणीय बबनजी पाटील यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांचं आपण स्वागत करूयात. वेलकम. आपलं स्वागत आहे. गणेशजी पाटील साहेब आणि बबनजी पाटील साहेब आपल्या मंचावरती पोहोचलेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. गोलंदाज महागडे ठरतात, अक्षरशः महागडी गोलंदाजी. हवेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. कॅचचा प्रयत्न झाला होता परंतु फ्रीडचा बॉल होता. कॅच तर होऊ शकणार नाहीत परंतु 2 धावा त्या ठिकाणी घेण्यात आल्यात. तुम्ही कधी कधी एक्स्ट्रा जोर लावण्याचा प्रयत्न करताना तो तुमच्या अंगलट येतो. तुम्ही नॅचरल ज्यावेळी गोलंदाजी मैदानावरती करण्याचा प्रयत्न करतात ती खूप चांगली असते, पण कधी कधी आपण एक्स्ट्रा जोर लावतो आणि एक्स्ट्रा जोर लावण्याच्या प्रयत्नामध्ये वेगळं काही घडत असतं. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 24. आता करायच्यात रन 22. येणारे बॉल आहेत 24. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ओम आल्यात. हा, सुमितच्या आपण पाहिलं तर 2 सिक्सर साठी पारितोषिक येत आहेत. विघ्नराज गावड यांच्याकडून 500. पारितोषिक लावणाऱ्याने 1 6 ला लावायला पाहिजे मला असं वाटतं. चॅलेंज ते असतं. 2 सिक्सर लावून काय फायदा नसतो. पहिला बॉल आलाय, कारण ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच किंमत आहे. जो पारितोषिक हिमतीला लावू शकतो त्यालाच कदापि किंमत आहे. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. येणारे 23 बॉल आहेत. 23 बॉल मध्ये रन करायचे 22.
23 बॉल 22 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल यष्टांच्या वरून चाललाय. ओम दहिसर संघाचं पुढचं भवितव्य हा खेळाडू आहेत. अगदी पुढचा मॅच सत्यसाई खार्डीचा संघ आपल्याला मैदानाच्या मध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट असेल वाघोबा ग्रुप कसराली. टॉस जिंकला सत्यसाई खार्डी या टीमनं. प्रथमतः त्यांनी स्वीकारलंय ती फिल्डिंग. पुन्हा चांगला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलची वाट पाहिलीत. कदापि आता बॉलची वाट नाही पाहिजे. तुम्हाला बॉल वरती जायचं आहे आणि आता वेगळं काही दृश्य घडू शकतं कारण कमी धावसंख्या आहे ती तुम्हाला रोखायच्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ओम पुन्हा तयार. पुढचा बॉल घेऊन ओमचा बॉल फटका खूप चांगला खेळलाय. बॉल चालला ऑन साइडला. मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आलाय. ओ मिसफिल्ड. ओ हो हो हो. आता मला वाटतं की जो खेळाडू मध्ये मैदानाच्या मध्ये गेला त्यानेच चुकी केल्यात. सीमारेषेच्या पार चौकार. म्हटलं की तुमचे गोलंदाज चांगली कामगिरी करतात आणि जर फिल्डर अशी फिल्डिंग करत असतील तर त्यापेक्षा दुसरं खराब काहीच नसू शकतं. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत. विकेट किपर आलाय त्याच्या हातामधून झेल तर निसटलेला परंतु अखेरीस त्यानं कॅच घेतलाय आणि तिथे विकेट आलाय. एक एक झेल एक एक तुमची रन खूप इम्पॉर्टंट आहेत कारण तुमच्याकडे तितका बँक बॅलन्स नाही. 46चं लक्ष आहे आणि कदापि एकचा जागी तुम्ही 4 धावा देत असतील ना तर त्यापेक्षा अगदी वावगं काही नाही. धावफलकावरील धावा जर आपण पर्यंत जाऊन पोहोचतात 29. आतापर्यंत बॉलचा खेळ संपला 5. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. धावा करायच्या त्या मात्र 17. येणारे 19 बॉल 17 धावेचं लक्ष. जसा मॅच आपण पाहिला तर फणसपड आणि खास करून दहिसरचा सुरू आहे ना. मैदानाच्या मध्ये बाप बेटा आहेत. एक स्कोरर आमचे दहिसरचे आहेत. दुसरे स्कोरर आमचे फणसपडाचे आहेत. दोघं इथेही रेस आहे. एक दहिसरचा लिहिण्यासाठी बसवलं आणि दुसरा लिहिण्यासाठी आमचे फणस पडायचे आहेत. तिथेही रेस लागलेले आहेत. त्यामुळे भरपूर काही गोष्टीवरती चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुरू आहेत. एक धावेत असताना धावसंख्या धावफलकावरती 3 ओव्हर नंतर 30. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 धावेची गरज आहे. येणारे 18 बॉल 16 करायच्या. 3 ओव्हर मध्ये 16 धाव्यांचं लक्ष सुमित इलेव्हन फणसपडा या संघाला पूर्ण करायचं आहे. या आपण जाऊया डीजे गोकुलकडे. ऐकूयात संगीत. सन्माननीय बबनजी पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य हे 1000 रुपये आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच. आपलं आर्थिक सहकार्य हे खूप महत्वाचं आहे. पुढचा बॉल लोवर फुलटच बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. फिल्डिंग चांगली केल्यात. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं. धावसंख्या धावफलकावरती 31. 31. पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानावरती. या स्पर्धेसाठी निर्मल साई स्टील वर्क्स चे प्रोप्रायटर श्री गणेशजी पाटील साहेब यांच्याकडून 1011 रुपयाचं आपल्याला आर्थिक सहकार्य आलेलं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच गणेशजी पाटील साहेब. आपल्या मनापासून आभार आहेत. आपण केलेलं योगदान देखील खूप महत्वाचं आहे. पुढचा बॉल
ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी धावचीची संधी निर्माण झाल्या आहेत आणि मैदानावरती आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून विकेट आल्यात, खेळाडू बाद. हो, धावा ज्यावेळी येत होता त्यावेळी आमचे फणसपणाचे स्कोरर खुश होते. आता ज्यावेळी विकेट येत आहेत त्यावेळी आमच्या दहिसरचे स्कोरर खुश झाले आहेत. इथेही रेस लागलेले आहेत. मैदानाच्या मध्ये सामन्यामध्ये आली मजा. कदापि तो एक चौकार गेला नसता तर आणखीन मजा आली असती, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. काही गोष्टी मैदानावरती घडणार, काही गोष्टी मैदानावरती होणार, त्याचा विचार विनिमय मैदानावरती नाही करायचा. मैदानावरती तुम्हाला काय करायचं आहे? एकतर तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी आलात. कालचा मॅच माऊली तलावपाड्याचा आणि खंदरपाड्याचा ज्याने ज्याने युट्यूबला पाहिलं ना त्याने तोच विचार केलाय की या मैदानावरती बाबा मॅच सोडायची नाही. गोलंदाजी जर तुमच्याकडे चांगली असेल, टप्पा तुमच्याकडे चांगला असेल ना, तर बहुधा तुम्ही संघाला रोखू शकताय. ऑफनच्या बाहेरचा बॉल फटका छान खेळला आहे, पॉइंटच्या डोक्यावरून खेळला आहे. सचिनच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पार, चौकार. ज्यावेळी तुम्ही कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणार, तुमची लेन कुठली असणार आणि त्या लेन नंतर तुमची फिल्डिंग पोझिशन, कारण एखाद्या वेळी तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तुमची फिल्डिंग पोझिशन या सर्व काही गोष्टीवरती लक्ष दिलं जात आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 35 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, परंतु आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. तो फक्त बॉलच्या पाठीमागे धावत गेलाय आणि बॉल निघून गेलाय पुण्याच्या सीमारेषेच्या पार, चौकार. जिंकण्यासाठी आता 7 धावा करायच्या आहेत. टीम सुमित 11 फणसपाडा या संघाला आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग राहिलं. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, खूपच बाहेरचा बॉल आहे. पंच वाहल्यात, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतात. धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचते ती 40च्या घरामध्ये. 6 धाब्यांचं लक्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. पुढील मॅच सत्यसाई खार्डी आणि वाघोबा ग्रुप कसराळी दोन्ही संघ आपण तयार व्हायचे आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल वरती जात आहे तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 42 या ओव्हरमध्ये 12 धावा ह्या गोलंदाजांना खर्च केलेल्या आहेत. आता 12 बॉल रन करायच्या 4. बॉल आहेत 12 बॉल मध्ये रन करायचे 4. लोवर फुल टच बॉल, पहिल्याच बॉल वरती मॅच फिनिश. मॅचला जिंकलं टीम सुमित 11 फणसपाडा संघानं. अभिनंदन मकरदोष दहिसर, हार्ड लक. तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळलात त्याबद्दल तुमचं आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला दोन्ही संघ मैदानाच्या मध्ये लाईनअप मध्ये जा, हस्तांदोलन करा आणि पुढील वाटचालीसाठी टीम सुमित 11 फणसपाडा या संघाला आपण शुभेच्छा देऊयात. आणि मकरदोष दहिसर आपण आलात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून धन्यवाद आहेत. पुढचा मॅच सुरू होतोय सत्यसाई खार्डी आणि सत्यसाई खार्डीच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल टीम वाघोबा ग्रुप कसराळी. घरच्या मैदानावरती खेळण्यासाठी वाघोबा ग्रुप कसराळी संघ तयार झालाय आणि या स्पर्धेसाठी वाघोबा जांभूलपाड्याच्या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचंही महत्वाचं योगदान आहे. त्यामुळे वाघोबा ग्रुप कसराळीचे सर्व एंटायर टीम खेळाडूंसह
आम्ही वाघोबा जांभूलपाडा टीमच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. काही वेळामध्ये अमरजी आपलंही पुन्हा एकदा स्वागत आहे. या ठिकाणी दाखल होतात एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत आणि वाघोबा ग्रुप कसराळी ही देखील स्पर्धा याच मैदानावरती कंप्लीट होताना पाहिले. ज्या स्पर्धेमध्ये उमेशजी पाटील असतील, पद्मनजी पाटील किंवा अमरजी योगेश या सर्वांच्या माध्यमातून एंटायर टीमच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी ही मात्र प्राप्त झाली होती. मॅचला सुरुवात होत आहेत सत्यसाई खराडे आणि वाघोबा ग्रुप कसराळी. त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव होईल. या आपण आवाज ऐकूयात. पहिल्या 6 षटकांसाठी आमचे जवळचे मित्र सफल येतील. हार्दिक जिक्किनी यांचा आवाज.